रायतेवाडी येथे 10 लाखांच्या अंतर्गत रस्ता खडीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामाला प्रारंभ. माजी सैनिकांसह ग्रामस्थांची उपस्थिती. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे गावाअंतर्गत संतोष बाळासाहेब शिंदे वस्तीपर्यंतच्या रस्ता खडीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता माजी सैनिक मेजर बादशाह रहाणे, मेजर प्रदीप यादव, मेजर मिलिंद मंडलिक, मेजर सोपान मंडलिक, मेजर सोपान कोटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मार्गी लागल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी नमूद केले आहे. रायतेवाडी परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी गावाअंतर्गत रस्त्याचा मोठा आधार आहे. मात्र काही भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः वस्ती भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर संतोष बाळासाहेब शिंदे वस्तीपर्यंतचा रस्ता खडीकरण करून अधिक सुकर करण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामामुळे रायतेवाडी गावातील नागरिकांना तसेच वस्तीवरील कुटुंबांना ये-जा करण्यासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालयाकडे होणारी ये-जा, दैनंदिन बाजारपेठेतील व्यवहार तसेच अत्यंत आवश्यक सेवांसाठी या रस्त्याचा मोठा उपयोग होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी सैनिक, रायतेवाडी ग्रामस्थ तसेच भाजप, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांचा विकास हा ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गावातील अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेणे सुलभ होते. विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित होते आणि नागरिकांना दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होतात, असे मत महेश मांडेकर यांनी व्यक्त केले. रायतेवाडी येथे मंजूर झालेल्या या 10 लाख रुपयांच्या रस्ता खडीकरणाच्या कामामुळे संबंधित वस्तीतील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकास कामाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उपस्थित कार्यकर्ते: भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका सरचिटणीस महेश मांडेकर, शॅम्प्रो संचालक तानाजी आहेर, ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख आहेर, हबप बाळासाहेब आहेर, अरुण मांडेकर, अभिमन्यू मंडलिक, सुनील आहेर, दीपक बांगर, पप्पू शिंदे, संतोष शिंदे, ईश्वर मांडेकर, जनार्दन डाके, रेवण मंडलिक, गोरक्ष मंडलिक, निखिल शिंदे, नारायण बांगर, रमेश मांडेकर, दिलीप मांडेकर, निलेश रहाणे, किसन बांगर, अविनाश मांडेकर, संदीप मांडेकर, सागर शिंदे, रमेश पठाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्याने रायतेवाडीच्या विकासाला आणखी एक महत्त्वाची जोड मिळाली असून आगामी काळात गावातील इतरही प्रलंबित विकास कामांना गती मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आज 15 ऑगस्ट 2026 भारताचा 80वा आपला स्वातंत्र्य दिन उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. या 15 ऑगस्टच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज आमच्या रायतेवाडी गावातील वाड्याच्या कडेचा जो खडीकरण कामाचा शुभारंभ आहे तो आज या ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते आज संपन्न झाला. आज तसं जर पाहायला गेलं तर आज ह्या वाड्याच्या कडेच्या रस्त्याचा आज म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन आज साजरा होतो. आणि यापूर्वी याचं कधी म्हणजे या रस्त्याचं काम झालेलं नव्हतं. आज सर्वप्रथम या रस्त्यावर खडीकरण कामाचा शुभारंभ होत आहे. बरेचसे शालेय विद्यार्थी असतील, रोजचं जे दुग्ध व्यावसायिक शेतकरी असतील किंवा अजून काही भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील, हे सर्वांनाच ह्या खडीकरण रस्ता झाल्यानंतर एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. आणि तसंच आज पाहायला गेलं तर बऱ्याच वेळी या इथल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळी या रस्त्याबद्दल अनेक वेळा चर्चा पण झालेली होती की म्हणजे जिथं मोटरसायकल उभी राहिली, चिखलामध्ये गुंतली, तिथंच ती सोडून द्यावं लागत होती. जाण्या येण्याचा दुसरा मार्ग नव्हता. तर आता मला निश्चित असं वाटतं की या खडीकरणच्या कामानंतर एक चांगला एक रस्ता या ठिकाणी निर्माण होईल. तसंच रस्ते जर तसं पाहायला गेलं तर रस्ते आज
एक विकासाची एक वाहिनी आहे रस्ते म्हणजे. तर ह्या रस्ते विकास कामांमध्ये सर्वांचं सहकार्य असणं सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे. जर रस्त्यांबद्दल जर समजा काही कोणाचे आजूबाजूला काही वादविवाद होत असतील ते सामंजस्याने सुटले गेले पाहिजे. कारण की रस्ते असतील तर रस्ते हे विकासाचं साधन आहे. तर अशा विकासाच्या साधनांमध्ये सर्वांचं योगदान असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. तसंच या ठिकाणी आज जनसुविधा अंतर्गत 2025-26च्या आमदार अमोलभाऊ खताळ पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी 10 लक्ष रुपये ह्या खडीकरण कामाला आज प्राप्त झालेले आहे. तसंच येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील बऱ्याचशा अजूनही इतर रस्त्यांना कामाचा शुभारंभ अलीकडच्या काळात करण्यात येणार आहे. तसंच अजून तो या ठिकाणी मुर्मीकरणाचं सुद्धा काम एवढ्या अलीकडच्या काळामध्ये हा 5-6 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला हाती घ्यायचं आहे. तर जितकं काही शक्य होईल तितकं शिवसेना महायुतीकडनं आज विकासाचं रायतेवाडी गावामध्ये जितक्या काही गोष्टी आम्हाला करता येणं शक्य होतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज भारतीय स्वातंत्र्य दिवसाचा 80वा वर्धापन दिनानिमित्त रायतवाडी गावातल्या संगमनेर खुर्द आणि रायतवाडी गावच्या ओढ्याचा जो शुभारंभ केलेला आहे माजी सैनिकांच्या हस्ते, तर तसं आम्ही आमच्या गावचं भाग्य समजतो. आमच्या या नवीन उपक्रमाला माजी सैनिक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वात पहिले त्यांचं धन्यवाद आणि ग्रामस्थांना बी आभार का त्यांनी एवढी उपस्थिती दिली आणि चांगल्या कामासाठी चांगलंही व्हावं याची त्यांनी जी मनात शंका ठेवलेली आहे ती निष्फळ न जाता सफल व्हावी. आणि आपल्या तालुक्याचे आमदार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री या विखे साहेब, अमोल खताळचा साहेब यांनी जो निधी उपलब्ध करून दिला आणि आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ महायुती शिवसेना यांच्या वतीनं या दोन्ही यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. ऑगस्ट 19 2026 80वा स्वातंत्र्य दिन. त्या निमित्तानं आज आपल्या रायतेवाडी गावातील हा ओढा ते संतोष बाळासाहेब शिंदे यांच्या वस्तीपर्यंत रस्त्याचं जे खडीकरणाचा शुभारंभ सर्व माजी सैनिकांच्या हस्ते राणे मेजर, सोपान मंडलिक मेजर, मिलिंद मंडलिक मेजर व प्रदीप यादव यांच्या हस्ते जो तुम्ही केला त्याबद्दल सर्व माजी सैनिकांतर्फे आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आणि असेच उपक्रम आपण राबवावे जेणेकरून गावाचा विकास होईल आणि देशसेवा आणि समाजकार्य या दोन्हीचाही चांगला समन्वय साधला जाईल. त्याबद्दल या सर्व भाजपा व शिवसेना युतीचा आम्ही आभार व्यक्त करतो. जय हिंद. 2026 हा आपला भारताचा 80वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. हा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्याप्रमाणे या गावातील रस्त्यांची कामाची शिवसेना आणि भाजप युतीने जी प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी या गावासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांचं मी प्रथमतः फार फार आभार मानतो. त्याचप्रमाणे या गाववाड्यातील रस्त्यांचं उद्घाटन माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आलं त्याबद्दलही मी आपलं सर्वांचे आभार मानतो. यानंतरही मला आशा आहे की माझी युती ही इतरही गावातील अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत, मुर्मीकरणाचे प्रश्न आहेत, ते सर्व सोडवतील अशी माझी आशा आहे आणि निश्चितच या प्रयत्नांना त्यांच्या ईश्वर यश देवो ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. महासत्ता न्यूज करिता नवनाथ वावरे, संगमनेर.